महाराष्ट्राचा मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नवमहाराष्ट्राचा रोखोक. आज आपण पुन्हा एकदा सहकारातील स्वाकार या विषयाकडे वळणार आहोत, चर्चा करणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे फ्रॉड होऊन राहिले, घोटाळे होऊन राहिले, तेही आर्थिक. आणि त्या घोटाळ्यांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री पोलिसांच्या नियोजन समितीत बोलताना असे म्हणाले की आम्हाला या आर्थिक गुन्ह्यामुळं अहिल्यानगरचं नाव खाली गेलेलं आहे, आम्हाला म्हणजे नाव खराब झालेलं आहे. त्यानंतर काल 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सिस्पे या कंपनीने जो 2-4 हजार कोटींचा घोटाळा करून ते फरार झालेले आहेत त्याविषयी चिंता व्यक्त करून हा तपास आम्ही सीबीआयकडे देऊ असं त्या ठिकाणी जाहीर केलं. तर मग याचा अर्थ मित्रांनो असा होतो की स्वतः देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, मग त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेवरती विश्वास नाही का? त्यांचा सीआयडी वरती विश्वास नाही का? त्यांचा ईडी वरती विश्वास नाही का? आणि मुख्य म्हणजे त्यांचा स्वतःवरती, त्यांच्या स्वतःच्या कारभारावरती विश्वास नाही का? असा होतो. गुन्हे आर्थिक जी शाखा आहे ती मनात आणलं तर या आरोपींच्या मुसक्या आवळू शकते, त्यांना फरफटत आणू शकते, परंतु राजकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव कुठेतरी आड येतोय आणि त्यामुळे हे गुन्हेगार ठेवीदारांना फसवून आज फरार होत आहेत. आपल्याला किती दिवस झाले मित्रांनो? 4-5 महिने झाले हे ठेवीदार सिस्पेचे फरार आहेत. दुबईला गेलेत, कोणी ऑनलाईन एजंट बरोबर चर्चा करत आहेत. त्यांचे एजंट देखील करोडपती झालेले आहेत मित्रांनो. आता या एजंटचा आणि एजंटनेच या ठिकाणी पैसे गुंतवून लोकांना विश्वासात घेऊन ते पैसे ठेवायला लावले, केवळ आणि केवळ 10 ते 15% कमिशनसाठी. आणि हे लोक देशोधडीला लागलेत. परंतु भांडण्यासाठी म्हणा किंवा लढा देण्यासाठी हे लोक समोर येत नाही, कारण या ठेवी थोड्या थिडक्या नाही मात्र 10-10, 20-20, 50-50 लाखाच्या ठेवी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्या ठेवीदारांना वाटते की उद्या चौकशी होईल की हे पैसे तुम्ही आणले कुठून. तेव्हा सगळं काही, हे सगळे ठेवीदार काही गरीब नाहीत असं काही समजण्याचं कारण नाही. यापैकी काही खरोखर गरीब आहेत, पण काहींचे पैसे पडून होते, त्यांना वाटलं आता डबल व्हावे म्हणून त्या ठिकाणी गेले. तीच परिस्थिती सहकारी पतपेढ्यांची, सहकारी बँकांची अहिल्यानगरमध्ये आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर सैनिक बँक, आम्ही 3-4 वर्ष भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन तर लढा दिला, उपोषण केली, पत्रव्यवहार केले, तेव्हा कुठे आणि काही सभासदांनी देखील मग त्या विरोधात आवाज उठवला आणि मग सहकार निबंधकांनी त्याविषयी विरोधात गुन्हे नोंदवल्यानंतर काय झालं मित्रांनो? टांगा पलटी, घोडे फरार झाले. सगळे संचालक चेअरमन पळून गेले. ते पोलिसांना अद्यापही मिळत नाहीत. याचाच अर्थ पोलिसांना त्यांना पकडण्याची इच्छाशक्ती नाही किंवा त्यांच्यावरती दबाव आहे. मग देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने सांगत होते की आम्ही सीबीआयला कळवू. आता हे सहकारी पतसंस्था, सहकार निबंधक तुमच्या अखत्यारीत येतात, तुमच्या हातात आहे त्यांना कायद्याचं धाक दाखवण्याचं, या आरोपींना पकडण्याचं, परंतु असं होताना दिसत नाही. समाजाने, संघटनांनी लढायचं, सरकारने त्यांना पाठिंबा द्यायचा आणि आपल्या पक्षात आल्यानंतर पवित्र करून द्यायचं. ते रावसाहेब दानवे म्हटले होते, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे भाजपकडं, आमच्या पक्षात जो येईल तो आम्ही क्लीन करून टाकतो, असा काहीसा प्रकार आहे. आता आपण वळूया कानोर पठार पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराकडे. कानोर पठार पतसंस्थेचा भ्रष्टाचार आणि पारनेर सैनिक बँकेचा भ्रष्टाचार काहीच वेगळा नाही. पारनेर सैनिक बँकेने सुद्धा अशी बोगस कर्ज वाटप केली, जे आपल्या चलाचपाट्यांना ही कर्ज दिली, जी परत कधीही न येण्यासाठी होती. सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका कशावरती चालतात? व्याजावरती. हे थोडक्यात सावकारच आहे मित्रांनो. आता आपण हे कायदेशीर सावकार, पूर्वीचे सावकार 10-20% व्याज घ्यायचे आणि आता सहकारी बँका, सहकार हा विषयच असा झालेला मित्र, खूप गुंतागुंतीचा विषय आहे. आपण काही ठेवी ठेवतो, त्यावरती आपल्याला समजा रुपया व्याज देत असेल, मग तेच ठेवीचे पैसे यांनी कर्जदारांना द्यायचे, त्यांच्याकडून 2 रुपये व्याज घ्यायचं, म्हणजे मधला 1 रुपया हा पतपेढीला किंवा सहकारी बँकांना फायदा होतो. मग हा फायदा जसा वाढत जाईल, मग त्या पैशाचं करायचं काय? आणि मग यांच्या डोक्यात दुष्टचक्र सुरू होतात आणि मग ते जे भरपूर नफा कमावला जातो या सहकारामध्ये, सहकारी पतपेढ्या आणि सहकारी बँकांमध्ये, मग त्याच्यातून अशा प्रकारचे पैसे खाण्याचे, भ्रष्टाचार करण्याचे मार्ग सुचतात. त्यांच्या फर्निचर पासून, जागांच्या भाड्यापासून, शाखा बांधणीपासून सगळीकडे पैसे खाल्ले जातात. नंतर नोकर भरतीमध्ये पैसे खाल्ले जातात आणि सहकाराचा हा स्वाकार होतो. कानोर पठार पतसंस्थेने अशाच प्रकारे साविडीमध्ये आपल्याला आठवत असेल 59 गुंठे काहीतरी ती जमीन आहे आणि 59 गुंठे जमिनीवरती त्यांनी तो सिटी आणि मर्दा कोण दराडा कोण आहे तो त्याला जवळजवळ म्हणजे त्याच्या कितीतरी पटीनं अधिक कर्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत साविडीमध्ये. आणि अशा प्रकारे त्याचा साविडीमधील जो उपविभाग
क्रमांक गट नंबर आहे 45/1 जमीन आहे किती विजयकुमार मर्दा आणि मधुर वसंतलाल शेटिया यांच्या नावावर आहे जमीन 59 गुंठे म्हणजे 1 एकर आणि 19 गुंठे. आता याच्यावरती यांनी जे कर्ज दिलेले आहेत मित्रांनो, ही वसंतलाल शेटिया विजय विष्णुप्रसाद मर्दा यांनी अगोदरच गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेकडून जवळजवळ 4 कोटी रुपये कर्ज अगोदरच घेतलं होतं. त्याच जमिनीवरती त्याच पतपेढीच्या नंतर याच मयूर वसंतलाल शेटिया आणि विजय विष्णुप्रकाश मर्दा यांना पुन्हा कानूर पठार पतसंस्थेनं त्याच ठिकाणी जवळजवळ 10 कोटीचं कर्ज दिलं आणि ते थकबाकी वगैरे धरून आता ते जवळजवळ 18 कोटी रुपयाच्या वर हे पैसे झालेले आहेत. परंतु मग 59 गुंठे जमिनीवरती जर एवढे 18 कोटी रुपये तुम्ही देताय तर ते परत येतील का? आणि त्याचं व्हॅल्युएशन जे केलं होतं मित्रांनो, ते व्हॅल्युएशनच्या जवळजवळ 2-3 पटीनं कर्ज या ठिकाणी दिलेलं आहे. ते व्हॅल्युएशन ज्यावेळी जमिनीचं किंवा आपण सोनं तारण ठेवतो त्याच्या 100% पेक्षा 70 ते 80% त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं, गोल्ड लोन सुद्धा. आणि हे अशा जमिनीवरती 18 कोटी रुपये कर्ज दिलं गेलं केवळ आणि केवळ काही टक्के यांना त्या ठिकाणी मिळाले त्यावेळेचे जे चेअरमन असतील कोण ठुबे वगैरे यांना. आता हे एकच उदाहरण आहे शेटी आणि दारणा. अशा प्रकारे या सावेडी असतील, कानोर पठार शाखा असेल, भाळवणी शाखा असेल किंवा चंदननगर शाखा असेल, करोडो रुपयाचं कर्ज जे बुडीत कर्ज आपण म्हणू केवळ आणि केवळ कमिशनसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण त्या बँकेकडे तुम्ही मागणी करा किंवा इतरत्र सहकार विभागाकडे मागणी करा, त्यांचं म्हणणं आहे की मल्टीस्टेट असल्यामुळे आम्हाला आमच्याकडे काही म्हणजे माहिती देता येत नाही, तुम्ही दिल्लीकडे जा. आता मित्रांनो, या ठिकाणी दिल्लीकडे कोण जाईल? ठेवीदारांचे पैसे अजून मिळत असतील, परंतु ज्यावेळी जास्तीत जास्त ठेवीदार ज्यावेळी पैसे काढतात त्यावेळी या पतसंस्था डबघायला येतात आणि मग वसुली थांबते, कर्ज थांबतं आणि लोक रस्त्यावरती येतात. परंतु आता दुसरं एक आपल्याला आता याच फक्त आपण या 2-3 ढवळे, शेटे आणि मर्दा फक्त यांच्याच विषयी आपण आज चर्चा करत आहोत. अशाच प्रकारे या लोकांनी वाडे बोलाई या ठिकाणी हवेली तालुक्यामध्ये काय त्या ठिकाणी या लोकांनी एक विशेष म्हणजे पहा मित्रांनो, जर एखाद्याला आपलं कर्ज काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सगळे कागदपत्र सादर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी एक माणूस शासकीय पगारी नोकरदार किंवा इतर कुठल्या पगारी नोकरदार लागतो. तर या लोकांना हे सगळं माफ करण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि मग अशा प्रकारे वाडे बोलाई हा जो गाव आहे या ठिकाणी हवेलीला ही याच लोकांची जमीन आहे. या ठिकाणी ढवळे नामक कोणतरी व्यक्ती आहेत. आता हा पोपट ढवळे यांनी सगळ्या पतपेढ्या बुडवल्या, त्या कशा बुडवल्यात यात आपण बरीच चर्चा झालेली आहे. यांनी जे कर्ज दिले ते बुडीत कर्ज दिलेत आणि 10 ते 15% कमिशन त्यावेळी या संचालक किंवा चेअरमननी त्यांच्याकडून घेऊन हे पैसे बुडीत पैसे दिले. आता सर्वात महत्वाची गोष्ट कानोर पठारच्या बाबत असेल किंवा पारनेर ग्रामीण पतसंस्था जी आहे, स्वतः विद्यमान आमदार त्याचे अध्यक्ष आहेत. कानोर पठार पतसंस्था आहे, त्याचप्रमाणे राजे शिवाजी पतसंस्था आहे. या तिघांनी एक महापराक्रम अशा केलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी ही जी वाडे बोला या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी या जमिनीवरती 14/10/2000 22 मला वाटतं रोजी या ठिकाणी या पतसंस्थाने या ठिकाणी हे कर्ज दिलेले आहेत. म्हणजे या 3-4 पतपेढ्यांनी एकाच दिवशी 14 तारखेला हे कर्ज दिलेत. एकाच दिवशी त्यांचा बोजा त्या जमिनीवरती चढला आणि एकाच दिवशी त्यांना कर्ज मिळाले. असं भारताच्या इतिहासात कधी झालेलं नाही मित्रांनो. एकाच दिवशी एकाच वेळी एकाच पतसंस्थेतून एकाच जमिनीवरती आणि एकाच सारख्याच लोकांना अशा प्रकारचं एकाच दिवसात कर्ज दिल्याची ही पहिलीच घटना या भारताच्या इतिहासामध्ये आम्हाला तरी आठवते. मग नेमकं या पारनेर ग्रामीण असेल किंवा कानोर पठार पतसंस्था असेल, आता राजे शिवाजी तर आपल्याला माहिती ते जेलमध्ये गेलेत बिचारे, परंतु आता 14/2/22 रोजी जे दिलेले आहेत कर्ज 14/10/2020 रोजी 14/10/2020 रोजी या ठिकाणी पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांनी या ठिकाणी काहीतरी 1 कोटी कर्ज या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच दिवशी पारनेर ग्रामीण बिगर शेती यांनी दुसरे कर्ज या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचा आकडा स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर या ठिकाणी याच पोपट ढवळे आणि या त्रिकुटाला या ठिकाणी अशा प्रकारचे कर्ज दिलेले आहेत. आणि कानोर पठार मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांनी पतपेढी यांनी सुद्धा याच ठिकाणी असे करोडोंचे कर्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच दिवशी राजे शिवाजी या पतसंस्थेनं देखील करोडोंचे कर्ज या ढवळे आणि त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी दिलेले आहेत.
मग अशा प्रकारे हे जर कर्ज राजेंद्र शिवाजीराव, मला वाटतं नागवडे देखील येत आहेत, हे या लोकांनी हा पराक्रम केलेला आहे. मग अशा प्रकारे ही जी कर्ज बुडीत कर्ज म्हणून जर या पतपेढ्या जाणून बुजून असे कर्ज देत असेल मित्रांनो, तर ही कर्ज वसूल कशी होतील? कारण सर्वांना माहिती आहे हे जे कर्ज आहे एका दिवसामध्ये जर या पतपेढ्या 14/10/2020 रोजी कानोर पठार, पारनेर ग्रामीण आणि राजे शिवाजी एकाच जमिनीवरती एकाच दिवशी असे कर्ज देत असतील तर त्याचा अर्थ होतो काय मित्रांनो? सहकार खातं झोपलेलं आहे का? सहकार निबंधक झोपलेले आहेत का? त्यांनी हा व्यवहार कसा केला आणि एकाच दिवशी ही कर्ज एकाच जमिनीवर कशी चढवली? जर एका जमिनीवर एका ठिकाणी जर कर्ज चढवलं असेल तर त्या ठिकाणी दुसरं कर्ज त्या ठिकाणी देता येत नाही, तिसरं कर्ज देता येत नाही, परंतु एका दिवसात या बाजाराने सर्वांनी मिळून अशा प्रकारचा हा घोटाळा केलेला आहे. तेव्हा आता कानोर पठार पतसंस्था देखील पारनेर तालुका सैनिक बँकेच्या मार्गावरती मित्रांनो आहे. या ठिकाणी भरमसाठ कर्ज आम्ही आता माहिती अधिकार खाली या ठिकाणी हे लोक माहिती देणार नाही, हे सरळ वर हात करतील, कारण सगळे यामध्ये पैसे खाऊन मोकळे झालेले आहेत. सहकार विभाग असो, पारनेरचा असो, नगरचा असो किंवा सगळे सगळे या पापात सहभागी आहेत. महाराष्ट्र शासन याला सहकार्य करत आहे आणि भारत सरकारने जे राजकीय आपल्या म्हणजे राजकीय आपल्या अंडर ह्या लोकांनी राहावं म्हणून सहकार विभाग जो केंद्राकडे घेतलेला आहे, मल्टी स्टेट हे करून, ही सर्वात मोठी चूक झालेली आहे मित्रांनो. कारण केंद्रापर्यंत पाठपुरावा करण्यासाठी कोणी जात नाही, परंतु आम्ही वेळ प्रसंगी केंद्र सरकारकडून देखील माहिती काढू की कानोर पठार पतसंस्थेने किती कर्ज, अशा प्रकारचे जे मोठाली कर्ज आहेत, ही बुडीत कर्ज किती दिलेली आहे, त्यांनी तारण काय ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्यांची वसुली कशा पद्धतीची झाली आहे. जर वसुली झाली नसेल तर ती का होत नाही, याचाच अर्थ तुम्ही हे बुडीत कर्ज म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे. केंद्र सरकारचा सहकार विभाग आहे, 2 सहकार राज्यमंत्री आहेत, त्यानंतर ईडी आहे, आर्थिक गुन्हे शाखा आहे, त्या केंद्राचे त्या ठिकाणचे सचिव आहेत, सर्वांचे नाव पत्ते आमच्याकडे आलेले आहेत आणि लवकरच आम्ही या कानोर पठारमधील हा जो घोटाळा झालेला आहे याबाबत दाद मागणार आहोत आणि लवकरच आम्ही सांगितल्याप्रमाणे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होईल, त्यांनी किती बुडीत कर्ज दिलेले आहेत, त्यानंतर आम्ही त्या कारवाईसाठी त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या अगोदर देखील पारनेर सैनिक सहकारी बँकेने असंच उडवाउडीची उत्तरं दे, सहकार विभागाकडे जा, उडवाउडीची उत्तरं दे, परंतु शेवटी त्यांना कारवाई करावी लागते मित्रांनो. कानून के हात लंबे होते परंतु त्याला वेळ लागतो, हे आपणास माहिती आहे. परंतु ज्यावेळी आपण त्याचा पाठपुरावा करतो एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच येतं, हे आपण पाहिलेलं आहे. तरी सेनापती बापट पतसंस्थेचं काय झालं मित्रांनो? सेनापती बापट पतसंस्थेने इतक्या मोठा फ्रॉड केला मित्रांनो, आणि वरून आता ते ठेवीदार बिचारे कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये अडकलेत. तोपर्यंत या सर्व प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी हे सैनिक बँक पारनेर सेनापती बापटवाले त्या ठिकाणी जामिनावरती सुटलेले आहेत. परंतु ना कोणी ठेवीदार त्यांच्यावरती दाद मागत आहे किंवा ना कोणी त्यांना सरकारला कोणी प्रश्न विचारत आहे. आता सेनापती बापटच्या विषय देखील तोच विषय आहे. प्रॉपर्टी विकल्यानंतर ठेवीदारांच्या पैशाचं काय? केवळ आणि केवळ त्या संचालक मंडळाला किंवा त्या चेअरमन असतील त्यांना जेलमध्ये टाकून मित्रांनो प्रश्न सुटत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः त्या प्रॉपर्टीवरती तुम्ही मालक म्हणून बसा, त्यावेळी हे जागेवर येतील. आणि अशाच वेळी नुसते कोर्ट कचेऱ्या करून संपादाचं आपण पाहिलं मित्रांनो. निम्मे अर्धे ठेवीदार मेले बिचारे, पैसा करून गेले. शेवटी कोर्टाने त्यांना सजा दिली, त्यांना नंतर ते जन्मठेप झाली, ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात त्यांनी त्यांचा तो मलिदा असतो तो सुप्रीम कोर्टाच्या तोंडावर फेकला आणि त्यांना जामीन मिळाला. आज राजरोषपणे ते फिरत आहेत. हाच प्रकार सर्व पतपेढ्यांचा. कोर्ट करून कोर्ट न्याय देणार नाही. कोर्टाकडे न्याय मागणं ही एक त्याच्यातली बाजू आहे. कोर्टात न्याय अवश्य मागा, परंतु त्याच्या इतर ज्या काही त्यांच्या मार्ग असतात, आपण ज्यावेळी कुस्ती खेळायला जातो तर सर्व डावपेच त्या ठिकाणी वापरावे लागतात, तेव्हा तो पैलवान विजयी होतो. परंतु असो, सेनापती बापट असेल किंवा इतर पतसंस्थांचे जे कोर्ट कचेऱ्याच्या चक्करमध्ये अडकलेले आहेत बिचारे, त्यांना यश येवो हीच आमची त्यांच्याकडे सुद्धा सदिच्छा आहे. आता राहिला कानोर पठारचा विषय. त्या अगोदर पारनेर सैनिक बँकेचं बरंचसं आता काम मार्गी लागत आहे. त्यानंतर त्यांचे भ्रष्टाचार असतील, त्यांनी जो जिओच्या मार्फत जे पैसे 2.25 कोटी रुपये काढलेत, त्यांना देखील त्यांच्यावरती देखील गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यामुळं आता पोलिसांकडे हे काम आहे की तुम्ही आता या लोकांना कसं पकडताय, त्यांना कसं त्यांच्याकडून हे पैसे वसूल करताय. परंतु आता पारनेर सैनिक बँकेसारखंच बोगस कर्ज व्यवहार कानोर पठार पतसंस्थेने केलेला आहे. अनेक मोठमोठे घोटाळे या कानोर पठार पतसंस्थेत झालेले आहेत.
त्यांचा इमारतीला 2-3 कोटी रुपये फक्त रिपेअरिंग मध्ये उडवले गेलेले आहेत. त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कशा मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या? ज्यावेळी त्या कार्यकारी अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांची शिक्षण गुणवत्ता त्यावेळी होती का? असे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही आज या ठिकाणी सभासदांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही ठेवी काढून घ्या, परंतु तुम्ही त्यांना विचारा की आम्ही ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या सुरक्षित आहेत का? आम्ही ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्याचा तुम्ही भ्रष्टाचार त्यात करत नाहीत ना? उद्या वेळ आली तर सगळ्यांच्या तुम्ही ठेव देऊ शकता का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत मित्रांनो. तर तूर्त तरी आम्ही इतकेच सांगू शकतो की आता पारनेर सैनिक बँकेत देखील जर या संचालक जे फरार आहेत त्यांना पकडलं नाही तर 15 दिवसानंतर आहे पुन्हा एकदा SP कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत मित्रांनो. आणि कानोर पठारच्या जे संशयास्पद व्यवहार आहेत त्याचे पाठपुरावा आम्ही केंद्र सरकार, अमित शहा असतील किंवा मोहोळ असतील यांच्याकडे करणार आहोत. तूर्त इतकेच. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार, जय महाराष्ट्र.